हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावर आज नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा। शहांच्या सभेसाठी बच्चू कडूंना मैदान नाकारलं। बच्चू कडू आक्रमक। गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला। अमरावतीमधील सभेसाठी मैदान नाकारल्यानंतर बच्चू कडूंचा थेट शहांवर निशाणा। 26 तारखेला अमरावतीमध्ये हिंदू मुस्लिम दंगल होण्याची भीती। राणांनी भाजपची संस्कृती बिघडवली। बच्चू कडूंचा राणांवर हल्ला। सोलापूर आणि अमरावतीमध्ये राहुल गांधी यांची आज जाहीर सभा। सोलापुरातून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात। शरद पवारांची आज माढा आणि धाराशिवमध्ये सभा। माढ्यातील मोडणीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील तर तुळजापुरात ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरेंची हिंगोलीमध्ये सभा। बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी शिंदे तर वसमतमध्ये नागेश पाटील यांच्यासाठी ठाकरेंची हातगावात सभा। आज दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार तोफा थंडावणार। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची उमेदवारांची लगबग। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज भरणार। बाईक रॅली निघणार। संध्याकाळी बीडमध्ये जाहीर सभा। पुण्यामध्ये 27 तारखेला मनसेचा महामेळावा। मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मनसे दंड थोपटणार। हिऱ्याच्या पोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्तीचं काम केलं। बाप 1 नंबरी तर बेटा 10 नंबरी। शिंदेंची ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार टीका। आयकरच्या धाडीमध्ये शिंदेंच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं। भाजपसोबत चला नाहीतर आम्हाला आत टाकतील, शिंदे म्हणाले होते। आदित्य ठाकरेंचा मोठा आरोप। उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही। शहांचा ठाकरेंचा पवारांवर निशाणा। तर वर्ल्ड कप हरलो तेव्हा पुत्रप्रेम नव्हतं का? आदित्य ठाकरे यांच्याकडून शहांच्या वक्तव्याचा समाचार। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पुन्हा एकदा बंद। हमाली तोलाई कपातीवरून आता माथाडी कामगार आक्रमक। मुंबईमध्ये बांधकाम 6% महागणार। बांधकाम विषयामध्ये काम करणाऱ्या JAL कंपनीचा अहवाल। घरांच्या किमती देखील वाढणार। ठाण्यामध्ये उद्या सकाळी 9 वाजेपासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद। मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम होणार। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित। पिकांसह फळबागा भटका बसण्याची शक्यता। पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा तर विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। अदानी कंपनीची वीज महागली। 30 लाख ग्राहकांना फटका बसणार। प्रति युनिट 70 पैसे ते 1.70 पैशांची वाढ होणार। आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून चेन्नई सुपर किंग्सचा 6 गडी राखून पराभव। मार्क स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनौचा मोठा विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।